नमस्कार, ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर इथे मी घेतलेले 1 पाव पनीर। तर आपल्याला मसाला पनीरची भाजी करायची। जर तुमच्याकडे पाहुणे आले तर 15 मिनिटात पनीरची भाजी कशी करायची तर आज आपण हे पाहणार आहोत। तर बघा, मी ते 1 पाव पनीर घेतलेले आणि याची मी काप करून घेतलेले आहे। जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ते तेलामध्ये पण तळू शकता। आता माझे ते आवडत नाही त्याच्यामुळे मी ते स्किप केलेलं आहे बघा। तर चला आता करूया व्हिडिओला सुरुवात। तर इथे मी 2 कांदे घेतलेले। हे कांदे आपल्याला इथे भाजून घ्यायचे आणि इथे मी हे कांदे अगदी स्लाइस करून घेतलेले। स्लाइस केल्यामुळे आपला कांदा हा लवकर भाजला जातो, त्याच्यामुळे इथे आपल्याला हा कांदा स्लाइस करून घ्यायचा आहे आणि याला छानपैकी आपण आता इथे भाजून घेणार आहोत। इथे आपण 2 मिनिटांसाठी तसाच कांदा भाजून घ्यायचा। इथे तेल टाकायचं नाही आपल्याला। 2 मिनिटांनंतर आपण इथे तेल ॲड करून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण मग छानपैकी तेलामध्ये आपण फ्राय करून घ्यायचं। कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा कांदा इथे भाजून घ्यायचा आहे बघा। खूप घाई करायची नाही आपल्याला कांदा भाजण्यासाठी आणि मीडियम गॅसवरतीच हा कांदा आपल्याला इथे भाजून घ्यायचा आहे। तर इथे आता 2 मिनिटं झालेले आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आणि कांदा हा भाजून घेणार। सोनेरी कलर येईपर्यंत हा कांदा इथे भाजून घ्यायचा आहे आपल्याला। तर तुम्ही बघू शकता। तुम्ही जर या पद्धतीने कांदा किंवा सर्व मसाले भाजायला खूप कमी वेळ लागतो, तर मी तुम्हाला सांगणार आहे की हे मसाले कसे भाजायचे। अगदी कमी वेळात, अगदी कमीत कमी आपली 15 मिनिटात भाजी तयार होती बघा। खूप जास्त वेळ लागत नाही। तर तुम्ही जर या पद्धतीने भाजी केली तर तुमचे एखादे पाहुणे वगैरे येणार असले वेळेवरती तुम्ही या पद्धतीने करून बघा। खूप छान लागते मसाला पनीरची भाजी। कलर हा चेंज झालेला आहे। याच्यामध्ये आपण टाकून घेणार मध्यम आकाराचे 2 टमाटर। आता हे टमाटर इथे आपण परत भाजून घेणार आहोत। इथे आपल्याला सर्व मसाला एकत्र भाजून घ्यायचा। याच्यामुळे आपल्या मसाल्याला खूप कमी वेळ लागतो आणि अगदी कमी वेळेत आपला मसाला तयार होतो। आता हे छानपैकी आपण भाजून घेऊ आणि इथे टाकायचे आपल्याला 2 ते 4 हिरव्या मिरच्या। आता ह्या मिरच्या खूप काही तिखट नाही, त्याच्यामुळे मी ते म्हणजे 2 मोठ्या टाकलेल्या आहे। जर तिखट असेल तर छोट्या 2 मिरच्या टाकायच्या म्हणजे, कारण आपण याच्यामध्ये अजून तिखट तर वापरणारच आहे। पण हिरव्या मिरचीनं काय होतं, खूप छान टेस्ट येते बघा पनीरला, त्याच्यामुळे थोडी आपल्याला हिरवी मिरची ॲड करायची आहे। परत तिथे आपल्याला टाकायच्या 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या। आता ह्या खूप मोठ्या आहे त्याच्यामुळे मी 5-6 घेतलेलं आहे। जर तुमच्या छोट्या असेल तर 7 ते 8 मिरच्या घ्यायच्या आहे आपल्याला। लसणाच्या पाकळ्या, आलाचा तुकडा आणि इथे आवर्जून घाला तुम्ही काजू, कारण काजूनं भाजीला खूप छान टेस्ट येते। जर तुमच्याकडे काजू नसेल तर 1 चमच तुम्ही ते बेसन पण घालू शकता। ही टिप्स तुम्ही ते लक्षात ठेवा। या एवढ्याशा काजूमुळे आणि बेसनामुळे आपल्या भाजीची टेस्ट ही हॉटेलवर सारखीच लागते बघा। पनीरची टेस्ट ही काजूमध्ये खूप जास्त प्रमाणात वापरले जातात। काजूची भाजी तर आपण काजूच्या भाजीमध्ये टाकतोच, पण जेव्हा आपण एखादा मसाला तयार करतो ना, या पद्धतीने नक्की टाका। तर इथे आपला मसाला हा मसाल्यासाठी साहित्य जे होते घेतलेले ते सर्व भाजून झालेले। आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि थंड करून घेऊ आणि थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरला फिरून घ्यायचे। पण इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही, कारण आपण इथे ऑलरेडी टमाटर टाकलेले, त्याच्यामुळे इथे पाण्याचा वापर करायची गरज नाही। आता इथे मी गॅस बंद करते आणि थंड झाल्यानंतर मिक्सरमधून मसाला छानपैकी बारीक करून घेते। बारीक पेस्ट केलेली इथे 1 थेंब सुद्धा आपण पाण्याचा वापर केलेला नाही आहे। तर इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आणि 5 चम्मच तेल इथे मी टाकलेलं आहे बघा। थोडं पनीरसाठी इथे थोडंसं जास्त तेल वापरावं लागतं आपल्याला। आता इथे तेल गरम झाल्यानंतर आपण इथे टाकणार आहे तेजपान। तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे, इथे तेजपान टाकून घेऊ आणि इथे टाकणार आपण जिरे। 1 चम्मच जिरे टाकून घ्यायचे आपल्याला आणि याच्यामध्ये आपण लगेच मसाले ॲड करायचे। इथे टाकून घेणार मी हळद आणि इथे 1 चम्मच टाकणार आपण काश्मीरी तिखट। याच्यामुळे काय होतं, छानपैकी तरी येते, त्याच्यामुळे आपले ते मसाले ॲड करून घ्यायचे आणि याच्यात टाकायचे 1 चम्मच किचन किंग मसाला। आता आपण ते मसाले ॲड करून घेऊ। सॉरी, 1 चमचा आपल्याला इथे किचन किंग मसाला टाकायचा आहे बघा आणि इथे 1 मोठा चमचा आपल्याला धनिया पावडर टाकायची। धनिया पावडरमुळे टेस्ट छान येते, त्याच्यामुळे थोडी
धनिया पावडर टाकून घ्यायची मोठा चम्मच. आता इथे आपण छानपैकी मिक्स करून घेऊ. आणि इथे आपल्याला टाकून घ्यायचा आहे आता बारीक केलेला मसाला. आता इथे मी सर्व मसाला टाकून घेते. तर इथे मी आता सर्व मसाले टाकून घेतलेले. आपण पेस्ट केलेली होती ती पण इथे ॲड केलेली. आता याला छानपैकी आपण तरी येईपर्यंत छानपैकी ते आपण याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला या मसाल्याला. तोपर्यंत थोडंसं इकडे आपण गरम पाणी ठेवून देऊ. आणि हे घरात मी हाटून म्हणजे छानपैकी याला फोडून घेतलेलं होतं बघा. आता आपण हे छानपैकी ते याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. याला छानपैकी ते मिक्स करायचं आहे आपल्याला. आणि इथे आपण टाकून घेणार 1 कप किंवा अर्धा कप पाणी लागेल आपल्याला आपला मसाला शिजण्यासाठी. तर सर्वप्रथम आपण इथे हे मिक्सरचं भांडं घेणार आहोत आणि हे पूर्ण मसाल्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. इथे आता आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आणि शक्यतो गरम पाण्याचाच वापर करायचा आहे. गरम पाण्यामुळे भाजीला टेस्ट छान येते बघा, त्याच्यामुळे मी ते गरम पाण्याचाच वापर करते. आता इथे आपल्याला हा मसाला छानपैकी ते शिजवून घ्यायचा आहे. आता याला छानपैकी तरी आणून घेणार आहोत आपण. इथे टाकून घ्यायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ. तर इथे आपल्या भाजीला छानपैकी तरी आलेली तुम्ही बघू शकता. तर इथे आपल्याला टाकायचे 1 चम्मच कस्तुरी मेथी. इथे कस्तुरी मेथी टाका, छान टेस्ट येते बघा. आणि परत इथे टाकायचे आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर. आणि आता सगळ्यात शेवटी आपण टाकू इथे पनीरचे तुकडे. तर इथे मी आता पनीर घालून घेते. सगळ्यात लास्टमध्ये आपल्याला इथे पनीर टाकून घ्यायचे बघा. तर याला आपण 2 मिनिटासाठी शिजवून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता आपल्या पनीरला किती छान कलर आलेला आहे. आणि सगळ्यात शेवटी आपण वरतून थोडंसं पनीर हे किसणीने ते किसून टाकू. याच्यामुळे भाजी पण छान दिसते आणि टेस्ट पण पूर्ण भाजीमध्ये आपलं पनीर लागतं बघा. आता इथे टाकून घेते मी. तर बघा किती छान झालेली ती आपली पनीर मसाला. तुम्ही बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे. तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही नंतर 2 हिरव्या मिरच्या टाकल्या बी तर चालेल बघा. पण बरेच खूप जास्त तिखट व्हायला नको, त्याच्यामुळे मी ते स्किप केलेली. तर तुम्ही बघू शकता छानपैकी ते कलर आलेला आहे आपल्या भाजीला. तर इथे तयार झालेली आपली पनीरची भाजी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. तर इथे झालेली आपली ही भाजी रेडी. आता तुम्ही पोळीसोबत किंवा तंदुरीसोबत खाऊ शकता.